सावकारांना, मग पटेल त्यांना. त्या बाबाजींनी हिच्या लग्नाला परवानगी दिली असणार, म्हणून ही इतकी तोऱ्यात आहे. विठुराया, मी काय करू? अगं ए, काय मंद आहेस का ग तू? बाबाजी महाराजांसमोर पण हरवलेल्या हरणीसारखी उभी होतीस. तू भाव खायला मुद्दामून वागतेस का ग अशी? ये म्हंटल ना मग यायचं. तुळसा, आता तूच सांग सावकारांना. मी इकडे आले तर सावकार म्हणतात इकडे फक्त व्यवहाराचं व्याज, कर्ज, तारण इतकंच बोलायचं. मग मी माझा सोन्याचा डाग तारण म्हणून आणला आणि त्या बदल्यात सावकारांचं प्रेम उसनं मागितलं. यात काय चुकलं माझं? सांग ना अगं, काय चुकलं माझं? बरोबर कोंडीत पकडलंय मी हिला. बोल आता. ऐकव सावकारांना की माणिकचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रेम ही देवाची देणगी आहे. ते निरपेक्ष असतं. त्याचा सौदा किंवा बोल लागूच शकत नाही हो. प्रेम कशाच्या बदल्यात मिळत नसतं आणि ते बदलतही नाही. प्रेम कधीच बदल्याची भाषा बोलत नाही. ते आपल्याकडे काही मागत नाही हो, ते फक्त देत जातं. मी कशी चुकीची आहे हे सावकारांच्या मनावर ठसवण्यासाठी असं जडजड बोलतेस काय? तुझं तुला तरी कळलं का? माझ्या तर डोक्यावरनच गेलं. आणि काय ग, तुझं लग्न कुठे झालंय? तुला कसला आलाय ग प्रेमाचा अनुभव? उगाच आपला चोमडेपणा करायचा. अगं तूच तिला मध्यस्थ केलंस ना. आणि तुळसा, तू सुद्धा जे काही म्हणालीस ना ते अत्यंत चुकीचं होतं. प्रेम लबाडीच्या बदल्यात सुद्धा मिळतं. ते बदलू शकतं आणि बदलाही घेऊ शकतं. मी अनुभवलंय ना. सखू सुद्धा अशी शुद्ध आणि निरपेक्ष प्रेमाची भाषा करायची. त्यालाच मी फसलो आणि तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला. पण सखू खोटेपणा आणि फसवेगिरीने माझं प्रेम मिळवत होती. आता तेच प्रेम सखूवरच्या द्वेषात बदललंय आणि ते सखू विरुद्ध बदल्याची आणि सुडाची भाषा बोलते. हे सगळं त्या बाबाजींच्या मायावी शक्तीमुळे झालंय. तुमची सखू अशी नाहीये हो. आणि मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी तुमच्या या द्वेषाचं रूपांतर प्रेमात करेन. सावकार, तुमचं सखूबद्दलचा द्वेष जरी प्रेमात बदलला ना तरी आपलं लग्न होणार हे निश्चित आहे. कारण मला बाबाजी महाराजांसमोर साक्षात महागुरु झिमरोबांनी तसा कौल दिलाय. बाबाजी महाराज, आता तरी काही सांगाल का? माणिकच्या हस्तरेषा जुळल्या का? आपल्याला हवी तशीच आहे का ही सून? आणि जर तिच्या हस्तरेषा जुळल्या असतील तर गुप्तधन मिळेल का? बोला ना बाबाजी महाराज, माझे प्राण कंठाशी आलेत आता. मनोरमे, गुप्तधनाच्या हस्तरेषांशी माणिकच्या हस्तरेषा जुळल्या नाहीत. म्हणजे आपल्यासाठी खास नजराणा आणलाय. आता तुम्हीच काहीतरी करा. दिगुशेठ आणि माणिकची सोयरीक होईल असं काहीतरी करा, म्हणजे भरून पावलो. पण हस्तरेषा जुळल्या नाहीत म्हणून काय झालं मनोरमे? अगं गुण तर जुळलेत. आणि साक्षात जिंगरोबानी कौल दिलाय की
का माणिकचं लगीन दिगूशी होणार? मग काय? आणि तू कौतुक बघितलाय स्वतःच्या डोळ्यानं. मग खुशाल माणिकचं लगीन दिगूशी लाव, काय ती काळजी करू नकस. आणि पुढं माग अशी एखादी पोरगी गावली कधीच्या हस्तरेषा गुप्तधनाच्या हस्तरेषांशी जुळतायत की तिचं लगीन तात्पुरतं दिगूशी लावून द्यायचं. आणि मग गुप्तधन मिळालं की त्या पोरेला त्याच खड्ड्यात गाडून टाकू. म्हणून मी अजिबात काळजी करू नकास. गुप्तधन मिळणार, आपण ते मिळवणार. फक्त आम्ही सांगतोय तसं वागत राहायचं मनोरमे. जी बाबाजी महाराज, अहो मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? बाळा, असा चेहरा का ग उतरलाय तुझा? या घरची सून होणार याचा आनंद नाही झाला तुला? मोठ्या घरची सून होणार ह्याचं दडपण आलंय का? घोर नकोच घेऊस ग. लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू. मी तुला खात्री देते ना. अगं माझा विनू आहे ना, खूप गुणी आणि प्रामाणिक आहे ग. तो तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. अगदी सुखात ठेवील. हो, काय बोलतायत या? तुळसा आणि विनूचं लग्न? काकू काकू मला क्षमा करा, पण तुमची सून होण्याची माझी योग्यताच नाहीये हो. मी तुमच्या घरी धुणी भांडी करते. माझ्यासारख्या गरीब निराधार मुलीपेक्षा तुमच्या तोला मुलाची श्रीमंत घरातली घरंदाज सून करा ना तुम्ही. मुळीच नाही. मला श्रीमंता घरची सून म्हणून नकोच आहे. तू पहिलेत मोठी घराणी. ह्या श्रीमंत्या घरच्या मुली आहेत ना, त्या बिघडलेल्या हट्टी आणि अहंकारी असतात. ह्या माणिक सारख्या. ह्या माणिककडेच बघ. अति लाडाने वाया गेलेल्या मुली कशा असतात ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ही माणिक. अगदी वाह्यात आहे ही मुलगी. काही संस्कार नाही, काही पोच नाही. वागण्या बोलण्यात नुसता अहंकार.